राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश शुल्क भरता येणार। 23 नोव्हेंबर रोजी टीईटीची परीक्षा घेतली जाणार। एल्फिन्स्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार। पूल बंद केल्यामुळे परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गात बदल। एसटी बसेसच्या तिकिटामध्ये 10 रुपयांची वाढ केली जाणार। एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी जालन्यामध्ये उपोषणाला बसणार। आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करण्याचाही निर्धार। नेपाळमध्ये अडकलेले नागरिक भारतात परतले। महाराष्ट्रामध्ये परतलेल्या नागरिकांनी फडणवीसांचे मानले आभार। कल्याण-शीळ मार्गावर पलावा पूल अवघ्या 2 महिन्यातच खड्डेमय। 72 कोटी खर्च करून 4 जुलै रोजी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन। पुलाच्या कामाच्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी। नागपुरातील अशोक चौकात चक्क घराच्या बाल्कनीतनं उड्डाणपूल गेल्याचा प्रकार। घरमालकाला यापासून काहीही अडचण नाही। NHAI कडून हे घर हटवण्याची सुद्धा मागणी। अकोल्याच्या येळवण गावामध्ये विहिरीत पडलेला आयफोन काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपत्कालीन पथक बोलावल्याचा प्रकार। 40 फूट खोल पाण्यामध्ये 22 तासांच्या रेस्क्यूनंतर अखेर आयफोन हाती लागलाय। तर सांगलीच्या जतमधील कनिष्ठ अभियंत्यांचा कृष्णा नदीपात्रामध्ये मृतदेह आढळला। जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप। मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहराला झोडपलं तर सुमारे तासभर पाऊस कोसळला। त्यामुळे पावसाचं थैमान पाहायला मिळालं। संपूर्ण शहरातील वीज पुरवठाही यामुळे खंडित झाला होता। अमरावतीच्या दर्यापुरात तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। तर पावसामुळे शेतकऱ्यांची कपाशी, तूर, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान। तर थिलोरी या परिसरातील लेंडी नाल्यालाही मोठ्या प्रमाणात पूर। वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या अर्णावती नदीला पूर। पुराचं पाणी पुलावरून गेल्यामुळे कोलार ते हिवरा पारवा मार्ग पूर्णपणे बंद झालाय। नदी काठच्या शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचंही मोठं नुकसान। सोलापुरात आज जोरदार पाऊस। शहरातील साखरपेठ परिसरातील पेट्रोल पंपामध्ये पाणी शिरलंय। गेल्या 3 दिवसांपासून सोलापुरात जोरदार पाऊस सुरू।